घे. एक सेकंदाची लापरवाही माझी सगळी मेहनत वाया गेली. सगळी कसं माहिती का, जे आपण करू ना ते कॉपी करतात. म्हणजे मी आणि आम्ही दोघी जाम झालोय. दोघी आजारी. नमस्कार, कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी माझा जेवणाचा टाइम झाला बरं का, म्हणजे 12:30-1 वाजता ब्लॉग स्टार्ट करायला. आणि हे मॅडम रडत होते बरं का. आता व्हिडिओ चालू केल्यावरती पा काय करतो, फोटो काढायचा. फोटो काढायचं तुला मंडळी जेवण करायला या. माझं जेवण चालू आहे आणि आम्ही दोघी जाम झालोय. दोघी आजारी पडल्या. आता परत दोघींना दवाखान्यात आणतो मी थोड्याने. तिथं आम्हाला दवाखान्यात जायचंय. आता थोडस पाऊस चालू होता आणि हे मॅडम असंच मला सोडत नाहीये. तिला मी विचारत होते की तुला कळलं का मम्मीचे दुखत आहे, मग तू मला असं त्रास देशील का आहे ना बाला. आणि या बघा यांचं जेवण चाललंय आणि वरून मीटिंग पण चालू आहे यांची, आहे ना. हो काम चालू आहे. घरी असल्याचा हा फायदा असतो, आपण काही करता करता काम करू शकतो. पण काम करायला लागते. चला मग भेटू आपण डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जाताना. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. बाय कर बाय. बाय नाही करायचं आम्हाला. बाय. चला माझी तयारी चालली ती. आज माझी मायरा 9 महिन्यांची कंप्लीट झाली. तिला ड्रेस घालून बसवलंय. हा ड्रेस तिच्या राधू दीदीचा आहे. तिला तर घागरा नाहीये, पण मी एक दिवस आता घेईन तिला मी. म्हणजे बाळाला. आणि तिला असे ना कपडे घातले की तिला लय मज्जा वाटते. सारखी त्यांच्याकडेच बघत राहते. आणि मग मी तयारी करत होते. म्हटलं आता तयारी झाली का थोडस मॅडमला पावडर लावा. मॅडमला 1 सेकंदाची लापरवाही माझी सगळी मेहनत वाया गेली. सगळी मेहनत वाया गेली आहे. काय केलं मांजरे नाही ग, माझ्याच पायामुळे झालं वाटतं. सारखं काय खायची गोष्ट आहे. डेकोरेशन पण आता बाप्पा बसणार आहे ना, गणपती बाप्पा. तर मग गणपती बाप्पाचं डेकोरेशन भारी ना. आपण ही मॅडम ठेवील का? वरतून लय छान दिसतंय. आडवं नाही दिसत छान, वरतून लय छान दिसतंय. मी केलं ताई सगळं मस्त दिसतंय. आणि ना मी तिला गण लावायला उठले. झोप आली तिला फुल. तिला गण लावा आणि मी उठले तोपर्यंत इकडे सगळं कार्यक्रम ओके. आधीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडं. तुला झगडा घालायचा आहे. बर, तुला पण फोटो काढायचा का? मला अजून तिकडून फुलं आणायचे. आता मॅडम जागी राहील पाहिजे. फुलं आणून घ्यायची नाही. अहो पण म्हटलं आधीच तोडावा. तू परत घे का परत माझं काय नाही बा नको. तिला आली झोप. ना फुलं घेऊन कुठून? इथं आपली मोगरीची. बरं धर हिला. कॅमेरा धर. कॅमेरा बंद करा. काही नाही एवढं कॅमेरा जाता. झोपवती नाहीये. छान तयारी झाली आमची. आणि आमच्या तिघी जणी पा राधू आता सुटली बरं का झोपेतून. आणि त्या बाई ते रडू राहिले ग. भारी दिसते ताई फोटोत. गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया रे. तिला ठेवण्यासाठी फुल तयारी चालली, पण ती काय आमची राहत नाही. या रे बाप्पा मोरया रे. आमच्या ड्रेसची हालत खराब झाली. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इकडं मायरा
नाच मेरी रा मायरा 1 2 राजू इकडे बस काय बेटे 1 2 हा बस गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया सगळे येतंय का फोटो काढा ना सगळे दमलेत हे बाई हे पण आणि हे तर जामच दमले बरं केला लय झोप आली ती फोटो काढताना आणि आता बघा कुदले व्हिडिओ आणि ती म्हणे माऊ भेळ ओढीन बरं का तिला टाका सेपरेट नाही बघा सगळे आता मस्त आम्ही भेळीव ताव मारलाय आणि ही मटकी भेळ जाम आवडते मला तर खरंच आवडती मला माहित पण नव्हतं की अशी मटकी भेळ पण भेटती म्हणून हाय ना हो यांनी मला नेलं होतं एकदा म्हणजे लाईक आपण हॉटेलमध्ये जाऊन खाल्ली होती तिथं धुमळवाडीत मला जाम आवडली होती मग आणली आता भूक लागली आहे त्याच्यामुळे मग दिवस नक्की पूर्वेकडून ओळखला का पश्चिमेकडून मी अभ्यास करते सोनीचं नाही मला माहिती तुझं नाही तुझं काही विषय नाही अभ्यास करते तुम काय पाप आहे का अभ्यास करणं बसले अशीच अभ्यासाला मन झालं अयो तो मन होतं का एक गोष्ट मला समजली लहान मुलांचं कसं माहिती का जे आपण करू ना ते कॉपी करतात म्हणजे मी तर अभ्यास करत होते मी सोनीला शब्दही म्हटले नाही का तू अभ्यास कर तू अभ्यासाला आण काहीच नाही तिने बघितलं 1 2 3 चक्रा मारल्या तिकडे गेली वही घेऊन आली बरं का नंतर हे घेऊन आली हे आणि गपची मी अभ्यासाला बसली तशी उठली नाही परत आणि मेन म्हणजे लॅपटॉप एमटी पडेलच ना तिचा आवडतीचा हा मला दिवसभर टाइम भेटलाच नाही कारण यांची मीटिंग हिची झोप परत हिचं थोडंसं फोटोशूट त्याच्यानंतर पाऊस मेन गोष्ट म्हणजे पावसामुळे आम्ही गेलो नव्हतो मग आम्ही संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे एका बाळाचं ना रक्त चेक करत होते ते बघून मलाच रडायला येत होतं आणि ह्या मॅडमचं काही टेन्शन नव्हतं त्या मॅडम तिथे जाऊन पण छान खेळत होत्या आणि हिला पण इंजेक्शन दिलं बरं का कारण ती लवकर कव्हर व्हावी म्हणून कारण आता 5 दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो तर तिला काही बरं वाटलं नव्हतं त्याच्यामुळे ते म्हणले इंजेक्शन देऊ तिला बरं वाटेल आणि खरंच बरं वाटलं बरं का तिला रात्रीपासून मग आम्ही तिच्यासाठी चणे आणि फुटाणे घेतले कारण तिच्या तोंडाला काहीच चव नव्हती म्हणून आणि मस्त आईंनी खिचडी भात केला तर